कोथिंबीर वडी म्हटलं की तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं का? खाण्याचा मोह आवरत नाही का? झटकीपट आठवेल तेव्हा कोणताही जास्तीचा घाट न घालता बनवता यावी असंही तुम्हाला वाटतं का? म्हणूनच आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिता आहे. माझी आजी ना या पद्धतीची कोथिंबीर वडी नेहमी बनवायची. सेम रेसिपी आज मी देखील तुमच्यासोबत शेअर करतेय. आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ती छान अशी खुसखुशीत तयार झाली आहे. अजिबात तेल पिलेले नाहीये. त्यामुळे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडणार आहे. चला तर मग लगेचच पटकन या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. कोथिंबीर वडी बनवण्याकरिता मी या ठिकाणी एक जुडी हिरवीगार स्वच्छ धुवून आणि कोरडी करून कोथिंबीर घेतलेली आहे. ही कोथिंबीर चिरण्या अगोदरच आपल्याला धुवून आणि छान अशी कोरडी करून घ्यायची आहे. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊयात. चिरण्याकरिता मी एक धारदार सुरीचा वापर केलाय. संपूर्ण कोथिंबीर हातामध्ये छान अशी घट्ट अशी पकडून घेतलीये आणि नंतर एकदम बारीक अशी चिरून घेतलीये. बघा या पद्धतीने घट्ट अशी हाताच्या मुठीमध्ये पकडली की एकदम छान अशी बारीक चिरता येते. मी अगोदर देखील तुमच्यासोबत न वाफवता कोथिंबीर वडी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली होती. ती रेसिपी थोडीशी वेगळी आहे. तिला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला होता, कारण रेसिपी देखील तशीच खास होती. आजची ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे, पण नक्कीच तुम्हाला आवडणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा एवढ्या वेळामध्ये माझी छान अशी एकदम बारीक कोथिंबीर चिरून झाली आहे. आता माझ्या या कोथिंबीरीमध्ये ना जाड देठ नव्हते, त्यामुळे तो घेण्याचा काही प्रश्नच आला नाही. पण जर तुमच्या कोथिंबीरीमध्ये जाड देठ असेल तर ते मात्र काढून टाकावे. ते तुम्ही भाजीच्या ग्रेव्हीकरिता वापरू शकता. आता चिरून घेतलेली कोथिंबीर मी एका परातीमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये टाकूयात 1 वाटी बाजरीचं पीठ. जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल, ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल. अर्धा वाटी घेऊयात बेसन पीठ. डाळीच्या पिठामुळे कोथिंबीर वडीला खमंगपणा येईनच, पण त्याचसोबत या मिश्रणाला एकजीवपणाही येईल. आता एक आपण छोटंसं वाटण बनवून घेणार आहे. त्याकरिता घेतलेले आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 1 चमचा कच्चे धने, पाव चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग. संपूर्ण साहित्य पाणी न टाकता मिक्सरला थोडंसं जाडसर दळून घेऊयात. तर बघा या पद्धतीचं मी हे वाटण बनवून घेतलंय. थोडंसं जाडसरच दळून घेतलंय. हे वाटणही यामध्ये टाकूयात. सोबतच टाकूयात 3 मोठे चमचे पांढरे तीळ. यामुळे कोथिंबीर वडीला स्वाद मस्त येईल. संपूर्ण साहित्य छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर तुमची कोथिंबीर ओलसर असेल तर लगेचच पाणी न टाकता अगोदर हे व्यवस्थित असं मिक्स नक्की करून घ्या. यामुळे तुम्हाला पाण्याचा अंदाज नक्की येईल. तुमचं मिश्रण जास्त पातळही होणार नाही. माझी तो कोथिंबीर कोरडी होती, त्यामुळे मला या ठिकाणी पाण्याची गरज पडतीये. आता थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी टाकतेय आणि याचा छान असा होता होईल तेवढा घट्टसर असा गोळा मळून घेतेय. लक्षात घ्या यामध्ये आपण बाजरीच्या पिठाचा वापर जास्त केलाय, त्यामुळे याला पाणी देखील सुटू शकतं. त्यामुळे आपल्याला अगोदरच पाण्याचा वापर हा कमीच करायचा आहे. तर बघा आपला या ठिकाणी अशा पद्धतीचा घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे. जेवढा शक्य होता तेवढा घट्टसर मळलाय. यामुळे आपली कोथिंबीर वडी छान अशी खुसखुशीत होते, अजिबात नरम पडत नाही. आता मी घेतलंय थोडंसं तेल, जे मी हातांना लावून घेतलंय. आता याचे ना मी मुटक्यांच्या आकाराच्या कोथिंबीर वड्या बनवून घेणार आहे. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी आकाराच्या देखील या वड्या थापू शकता, गोल आकारात देखील थापू शकता. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या कोथिंबीर वड्या बनवता येऊ शकता. खरं तर ना आज माझ्या मुलाला स्नॅक्स खावेसे वाटत होते, त्यामुळे मी यांना थोडासा स्नॅक्ससारखा आकार देतेय. म्हणजे त्याचंही मन समाधान होईल आणि सोबतच पौष्टिक देखील खाल्लं जाईल. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने या कोथिंबीर वड्या पटापट बनवून घेतेय. जेव्हा मला वाटेल की हे पीठ माझ्या हातांना चिकटायला लागलंय, अशा वेळेला फक्त हातांना थोडंसं तेल लावून घेतेय. तर बघा साधारणतः 1 बोट इतक्या लांबीच्या या वड्या मी बनवून घेतेय. हवं असल्यास तुम्ही छोटे आकार देखील यांना देऊ शकता. सेम पद्धतीने आपण संपूर्ण कोथिंबीर वड्या बनवून घेऊयात. तर बघा एवढ्या कणकेमध्ये एवढ्या कोथिंबीर वड्या बनवून झालेल्या आहे. लगेचच तळायला घेऊयात. त्याकरिता मी एका पसरट आकाराच्या पॅनमध्ये तेल अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं. तेल ना जास्तच कडकडीत गरम आहे ना एकदमच थंड आहे, असं मध्यम स्वरूपाचं तेल गरम करून घेतलं की या वड्या लवकर देखील तळल्या जातात. तेल देखील अजिबात पीत नाही.
आणि पसरट आकाराचा पॅन वापरला की भरपूर साऱ्या वड्या एकाच वेळेला आपल्या तळल्या जातात। आता जेवढ्या मावेल तेवढ्या वड्या सोडूयात। गॅसची फ्लेम कमी ते मध्यम स्वरूपाची ठेवूयात आणि या वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात। सुरुवातीला जोपर्यंत या वड्यांना थोड्याशा तळल्यासारख्या वाटत नाही तोपर्यंत झाऱ्या यांना अजिबात लावायचा नाहीये, नाहीतर मग या वड्या तेलामध्ये सुटू शकतात किंवा विरघळू शकतात। या काही खास टिप्स आहेत, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच अगदी छान अशा तोंडात जाताच विरघळणाऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या कोथिंबीर वड्या या तयार होतात। तुम्ही जर जास्त तेलकट खाणं टाळत असाल तर मात्र तुम्ही अगदी थोड्याशा तेलावर देखील या वड्या तळून घेऊ शकता। फक्त तळत असताना थोडंसं यावर झाकण ठेवा, म्हणजे या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील। तर बघा, काही वेळानंतर आपल्या या वड्या छान अशा हलक्या बदामी रंगावर तळून झालेल्या आहेत। मस्त अशा खुसखुशीत दिसत आहेत, अजिबात तेल पिलेलं नाहीये, तेलात देखील अजिबात या वड्या सुटलेल्या नाहीयेत, त्यामुळे तेलही अजिबात खराब झालेलं नाहीये। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। माझी आजी ना या कोथिंबीर वड्यांना मुटके म्हणायची। तुमची देखील आजी किंवा तुम्ही देखील बालपणीमध्ये या पद्धतीच्या कोथिंबीर वड्या खाल्ल्या आहेत का, हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि जर तुम्ही खाल्ल्या नसतील, बघितल्या नसतील तर आजच रात्री नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। बघा, आवाज तर एकदम मस्त असा खुसखुशीत येतोय, अजिबात तेलकटही दिसत नाहीये। फोडूनही बघूयात। बघा, एकदम मस्त अशा खुसखुशीत तयार झाल्या आहेत। आतूनही यांना छान अशी पोकळी पडली आहे, यावरून हे लक्षात येतच आहे। या तुम्ही छान अशा थंडगार दह्यासोबत, टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज 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 एक तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळतील। बाय बाय।